त्याच्यात मग डील होतं. कोणी 70 करोड वापस करतं, कोणी 50 करोड वापस करतं. आणि हा पूर्ण वरच्या लेवलवर 5 स्टार हॉटेलमध्ये यांच्या मीटिंग्स होतात. छोटे मोठे जे एनजीओज आहेत, जसं आता तुम्ही म्हणाले की ते आता ऑक्सिजनवर आहे, त्यांना पर्यंत पैसे येतच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की काही जसे पॉलिटिकल आहे, काही एनजीओज की पॉलिटिकल नेत्याचे संबंधित आहेत. त्याच्यानंतर नागपूर तुम्हाला माहिती आहे, मी नाव घेत नाही, नागपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी संघटन नॉन पॉलिटिकल संघटन कोण आहे. त्यांच्या 200-300 एनजीओज परत आहेत त्यांच्या खाली. तर ते एखाद्या उद्योगपतीला सांगतो, त्यांचाच मंत्री उद्योगपतीला सांगतो की तुम्ही या एनजीओला तुम्ही 50 लाख द्या, त्या एनजीओला तुम्ही 1 करोड द्या. तर याच्यामध्ये ईडीची कधी पण तपासणी होत नाही, इन्कम टॅक्सची तपासणी होत नाही. याबाबत तुमची संघटना काय करणार? 100% आता तुम्ही बोलात हा जो महत्त्वाचा विषय आहे. आणि आता जर बघायला गेला तर महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे की कोणता निधी कुठं खर्च झाला आणि कोणत्या संस्थेला बेकायदेशीरपणे ज्या कंपन्या काम करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आजपर्यंत पुढे कोण आलं नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्र एनजीओ समिती पुढे येऊन ते हातामध्ये काम घेतलेलं आहे. अशा ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे, त्यांनी कशा बेकायदेशीरपणे खर्च केलेला आहे आणि त्याच्यावरती लवकरच आम्ही तुमच्या समोर ते आणणार आहोत की नागपूरच नाही तर पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये जे काही बेकायदेशीरपणे खर्च झालेला आहे तो वेगळ्या कारणासाठी खर्च झालाय, तो आपण जनतेसमोर आणणारच आहोत, या महाराष्ट्रासमोर आणणार आहोत, जेणेकरून सामाजिक जबाबदारी म्हणून जी कंपनी काम करते तो जर खर्च सामाजिक दृष्ट्या खर्च होत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत आणि नक्कीच आपण येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला दिसेलच की आम्ही जे काही पुरावे आहेत आमच्याकडे ते पुरावे घेऊन आम्ही सादर करणार आहोत. आम्ही शासनाला याच्या आधी सुद्धा निवेदन दिलेले आहे, चौकशी समिती स्थापन करा असंही निवेदन दिलेलं आहे. जर त्यांच्याकडनं जर नाही झालं तर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा महाराष्ट्र एनजीओ समितीच्या माध्यमातून ज्या काही संस्था आहेत किंवा जेवढ्या काही एनजीओ आहेत त्यांना घेऊन आपण एक मोठं आंदोलन उभा करतोय आणि त्याच्यासाठीच अधिवेशन आहे की जेणेकरून या अशा बोगस काम करणाऱ्या संस्थांवरती किंवा कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे. त्याच्याबरोबर अजून एक विषय असा आहे की तुम्ही